चला सामन्याला सुरुवात होते. 2 चेंडू फेकून झाले. चांगलीशी गोलंदाजी मोजम्मा यांच्याकडून. विवेक अरजकर मात्र जागेवर ठेवण्याची कामगिरी करतो मोजम्मा. हा मात्र चांगला चेंडू आहे. नक्कीच सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकलेत. काय एवढं लांबून आम्ही पडवे गावातून यावेळी या क्रीडांगणावरती खेळायला आलो दाखवून देतो मोजम्मा. या चेंडूवरती मात्र नक्कीच चेंडू फरार केलाय 4 धावेसाठी. यावेळी मात्र नक्कीच चांगलीशी फलंदाजी. या चेंडूवरती 4 धावा जोडल्या जातील. श्री गणेश झालाय तो म्हणजे विवेकाचा आणि संघाचा सुद्धा. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल मोजम्मा याचा. विवेकसाठी हा मात्र चांगला चेंडू. बॅटची कडा घेतलाय. चांगला असा यष्टीरक्षक सुद्धा पाहायला मिळतोय राशीदच्या माध्यमातून. चांगली अशी कामगिरी सांघिक कामगिरी पूर्ण संघ आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतो तो म्हणजेच आयडियल पडवे संघ. मोजम्मा सुरेख अशी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. हा मात्र चांगला चेंडू आहे का. नक्कीच पंचांनी दंडित केलाय. नियम क्रमांक 22 मोडीत केलाय. दंड दिलाय तो म्हणजेच पंचांनी पंकज मळेकर यांनी. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू आहे. पाहूया यावेळी मात्र शक्यता आहे परंतु बचावला गेलाय. वाचला गेलाय. आत्महत्या स्वतःहून यावेळी पाहायला मिळाली असती. फलंदाज मात्र बाद झाला असता परंतु बचावला गेला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा. पहिल्या षटकाची समाप्त अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 5. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच श्रीहरी विठ्ठल जांभारी विरुद्ध रतन नायन तोयसुंदे. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. पुढचा चेंडू गोलंदाज येतोय तो म्हणजेच अय्याज. पाहूया चांगलीशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून चांगलीशी फलंदाजी केली होती. थोडस अपयश आलं होतं मागच्या सामन्यामध्ये. आता पाहूया अय्याज कैलाससाठी तयार झालाय. अय्याज पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू. अलाउंड कार्पेटचा फटका जमिनीला गुदगुल्या करत गेलाय चेंडू. 4 धावांसाठी मिस फील्ड पाहायला मिळाली आहे. या 4 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जोडली जाईल ती म्हणजेच 9 धावा. यावेळी सुद्धा चौकार ठोकला. नक्की चांगल्या प्रकारची खेळ पाहायला मिळते कैलासच्या माध्यमातून. पाहूया हा मात्र चेंडू झालाय फरार परंतु बॉक्सच्या स्वरूपात बाद. चला पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आलाय विनायक. हा मात्र चांगला चेंडू. बॅटची कडा घेतलाय. चेंडू जातो जॉर्जच्या दिशेने. एका धावेसाठी 1 धाव मात्र जोडली जाईल. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. नक्कीच चांगली अशी रणनीती वापरली जाते पडव्याच्या संघाकडून. हा मात्र चांगला चेंडू आहे. नक्की लेग ऑफ ब्रेकचा वापर केलाय. फसवा चेंडू. विनायकाला मात्र समजत नाही चेंडू. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. एक आक्रमक अशी गोलंदाजी करते. हा मात्र चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी बायच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल. हा मात्र पाहूया नक्कीच पुढचा चेंडू घेऊन आलाय. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी रशीद आलाय. एक चांगली अशी फलंदाजी करतोय. आता मात्र आपल्या संघासाठी धावसंख्या झाली 19 धावा. चांगली अशी गोलंदाजी रशीदच्या माध्यमातून. एक जुना जाणता गोलंदाजी यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला असा फटका नक्की सजवलाय सरळच्या दिशेने 4 धावेसाठी. आता मात्र विवेकला ऑन फायर व्हावं लागेल. धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 23 अंकावरती.
सलगचे 2 चेंडू 2 षटकार खेचले, चांगलीशी कामगिरी करताना पाहायला मिळतो विवेक. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच श्रीहरी विठ्ठल जांभारे विरुद्ध रतन नाईन तोळसुंदे. तरी दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू अशी विवेकसाठी हा मात्र चांगला चेंडू होता. फसवा चेंडू, काय चेंडू फेकला जातो, स्लोवर पद्धतीचा चेंडू फसवला गेला फलंदाज विवेक यांना. पाहूया पुढचा चेंडू रशीद, हा मात्र चांगला चेंडू, आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शरपुल्लाच्या माध्यमातून, परंतु कोणती धाव मिळत नाही, चेंडू जातो निर्धाव. चांगलीशी गोलंदाजी करतोय रशीद आपल्या संघासाठी. हा मात्र चांगला चेंडू आहे, परंतु फरार झाला चेंडू जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेने मात्र धावसंख्येत भर पडले. संघाची धावसंख्या झाली तब्बल 25 धावा. तिसरा षटक प्रगती फलकावरती चालू असताना अखेरचा चेंडू असेल. पाहूया हा मात्र चेंडू येतोय अवांतर चेंडू, वाईट चेंडू, पहिला चेंडू वाईट फेकला गेला असेल राशिदच्या माध्यमातून. हा मात्र चांगला चेंडू, पाहूया किती धावा जोडल्या जातील. त्यावेळी मात्र फलंदाज बाद झाला असता, परंतु बचावला गेला. त्यावेळी मात्र 27 धावा 3 षटकावर समाप्तीनंतर. हो शरफुल आलाय चौथ्या षटकासाठी. विवेक सुद्धा तयार असेल. हाणामारीचे षटक भैरवीचे षटक घेऊन आलाय, परंतु या चेंडूवरती मात्र पहिल्या चेंडूवरती हाणामारी सुरुवात केली आहे. इरादे स्पष्ट करून दाखवले, कारण या षटकामध्ये मात्र धावसंख्या खूप सारी जमवायची आहे. धावसंख्या पोहोचली तब्बल 31च्या अंकावरती. हा मात्र चांगला चेंडू नक्की सुरुवात केली गेली. सलगचे 2 चेंडू 4 असे 2 षटकार आले. नक्की धावसंख्या वाढती पाहायला मिळते 35. पाहूया पुढचा चेंडू दुसरा सामन्याचा नाणेफेक होते. या तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा षटकार रतन नाईन तोळसुंदे विरुद्ध श्रीहरी विठ्ठल या दोघांमध्ये नाणेफेक होते. नाणेफेकी करतील आमच्या वाडीचे तांडेल मान्य श्री सुशील उर्फ भट्टाभाऊ करंजवकर. नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजेच श्रीहरी विठ्ठल जांभारे संघाने. पाहूया पुढचा चेंडू सरपुल्ल्याचा. हा मात्र चांगला चेंडू आहे. पाहूया किती धावा जोडल्या जातील. 1 धाव जोडली जाते आपल्या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजेच 40 धावा. नक्की 40 धावाचा पर्यंत पाठला गेली आहे. आता पाहूया किती धावा जोडल्या जातील. हा मात्र चांगला चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉल्ट खाली पाहायला मिळालंय. विनायकच्या माध्यमातून 1 धाव मिळवली गेली आहे. धावसंख्या झाली 41. 42 धावांचं लक्ष समोर असेल. पहिले 42 धावांचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल आणि 42 धावा कोणाच्या बॅट मधून निघाले जातील, परंतु त्यांना सुद्धा रोखलं जाईल का? अरे 11 पूर्णगड संघाकडून चला थोडस फास्ट घ्या. आम्ही तुम्हाला विनंती करतो, आजच्या दिवसामध्ये फायनलचे राऊंड खेळवायचे आहेत, त्याच्यामुळे थोडस फास्ट घ्या. मंडळाला सहकार्य करा. टीम मीटिंग कमी घ्या. गोलंदाजी चालू होण्या अगोदरच सुकेश आंबेडकर यांच्यासाठी प्राइज ऑन झालाय. प्रत्येक विकेट साठी सिद्धेश आडविरकर यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा प्राइज ऑन झालाय. तो म्हणजे सुकेश आंबेडकर यांच्यासाठी. तसेच जर हॅट्रिक सुकेश आंबेडकर यांनी लावली तर सगळ्यात आडविरकर आणि भक्तराज मळेकर यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज ऑन झालाय.
चला दुसऱ्या इनिंग साठी सुरुवात होते. 42 धावांचं पाठलाग करत असताना आरो 11 पूर्णगड संघाने पहिल्या डावामध्ये 41 धावा जमवले. 42 धावांचं लक्ष समोर असेल. आज असेल फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक एंडला असेल शरफुल्ला. चांगली अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहूया. गोलसाठी विवेक पहिला सुरेख चेंडू फेकलाय. या चेंडूवरती मात्र चेंडू जातोय जॉर्जच्या दिशेने एका धावेसाठी. चांगला असा चेंडू फेकला विवेक याने. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे येतोय. चांगली अशी गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती थोडस टीम मिटिंग कमी घ्या कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. थोडस फास्ट खेळा. पाहूया पुढचा चेंडू तयार असेल माध्यमातून पाहायला मिळतंय. कोणती धाव मिळत नाही. चेंडू जातो निर्धाव. पुढचा चेंडू हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु पाहूया किती धावा जोडल्या जातील. या चेंडूवरती सुद्धा कोणती धाव मिळत नाही. चेंडू जातो निर्धाव. फक्त एक धाव मात्र खर्च केली आहे ती म्हणजे विवेक याने. आक्रमक अशी गोलंदाजी पाहायला मिळाली विवेकच्या माध्यमातून. 42 धावांचा टार्गेट समोर असताना पडवे गावातून आलेला हा संघ आयडियल पडवे. परंतु पाहूया 42 धावा कशा प्रकारे पूर्ण केले जातील. विवेक हरचकर एक चांगलीशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा मात्र चांगला चेंडू आहे. चांगला पंच केला होता परंतु मात्र चेंडू जातो धाव. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा विवेक अय्यासाठी. अय्या सुद्धा एक चांगला फलंदाज आहे परंतु यावेळी मात्र पंच केलाय. सरळ सीमा पार होतोय चेंडू 4 धावेसाठी. धावसंख्या मात्र 4 ने भर पडते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा. पाहूया पुढचा चेंडू विवेक हरचकरांचा अय्यासाठी. हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु या चेंडूत सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकात समाप्त केलं. संघाची धावसंख्या झाली 5. ज्यावेळी विचार केला जाईल तर अरे संघाचे सुद्धा 5 धावा होत्या आणि आता सुद्धा विवेक यांचे सुद्धा 5 धावाच खर्च केले. नक्कीच चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. थँक यू विजय. पाहूया गोलसाठी आलाय प्रस्थान. चला गोलसाठी तयार झाला प्रशांत. शरफुल्ला असेल एक चांगला असा फलंदाज शरफुल्ला. हा मात्र चांगला चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सागरच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतं. कोणती धाव मिळत नाही. चेंडू जातो निर्धाव. प्रशांत तयार आहे. चांगली गोलंदाजी मगल सामन्यामध्ये सुद्धा केली होती. आता मात्र आखून टप्प्याचा चेंडू आहे. बिरकावून दिलाय सरळ 4च्या धावेने. नक्कीच 4 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचली आहे 9 धावा. आक्रमक अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय प्रशांत. नगल सामन्यामध्ये सुद्धा सुरेख अशी कामगिरी केली होती प्रशांतने. आता मात्र पाहूया प्रशांत तयार असेल गोलंदाजीसाठी. थोडस कानमंत्र दिलंय. हा मात्र चांगला चेंडू आहे. पंच केलाय परंतु चेंडू झालाय पुन्हा एकदा फरार. 4 धावेसाठी कुठला चान्स नाही मिळत आहे तो म्हणजे कैलास यांना. चेंडू मात्र गेलाय सरळ 4 धावेसाठी. भिरकावून दिला गेलाय. धावसंख्या मात्र तब्बल झाली असेल ती म्हणजेच पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. एक आक्रमक अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रशांत. हा मात्र चांगला चेंडू. आता मात्र चांगला पंच. सलगचे 3 चेंडू चौकार ढोकले गेले. फायर झालाय तो म्हणजेच यावेळी शरफुल्ला. चांगलीशी कामगिरी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. वारंवार चांगलीशी फलंदाजी करताना पाहायला मिळतो शरफुल्ला. एक चांगला असा फलंदाज आहे. चांगला चेंडू आहे. चांगला टप्पा पुन्हा एकदा सरळ मारे पार येतोय खणखणी चौकार. आक्रमण केलं जातंय. सलगच्या 4 चेंडूवरती 4 चौकार ठोकले गेले ते म्हणजेच
शर्पुलच्या माध्यमातून पुढचा चेंडू, हा मात्र चांगला चेंडू आहे. नो चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. नो चेंडूची खुणा येते, परंतु पाहूया या चेंडूवरती कोणती धाव मिळत नाही. चेंडू फक्त नो ची एक धाव जोडली जाईल. धावसंख्या झाली 22 धावा. पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा नो चेंडू, परंतु तितकं ताकदीचं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. सलगचे 2 चेंडू न फेकले होतात आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा. चांगली अशी कामगिरी करताना पाहायला मिळत होता, परंतु आता मात्र हाणामारीचा यावेळी काम घेतलंय. एक वेळा उचलला गेलाय तो म्हणजेच शरपुल्लाच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा तटाला चेंडू सराईच्या दिशेने 4 धावेसाठी. नक्कीच आपल्याला चांगला फटका पाहायला मिळाला शरपुल्लाच्या माध्यमातून. यश विजय विरोधात फलंदाजी करण्यासाठी सज्ज. या चेंडूवरती मात्र चेंडू फरार केलाय 4 धावेसाठी. धावसंख्या झाली आहे 31 धावा. अजून 11 धावांची गरज आहे. पाहूया 11 चेंडू आणि 11 धावा. अय्याज हा मात्र चांगला चेंडू आहे. लवकरच संपवण्याचा प्रयत्न केला जाईल का अय्याजच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 35 धावा. नक्कीच हे लीगचे सामने आहेत. आपण रनरेट वरती आपल्या नेट रनरेट वर आपला संघ पुढे नेण्याचा प्रयत्न करणार, परंतु यावेळी पाहूया निर्धार येतो चेंडू. पाहूया पुढचा चेंडू सागर याचा यासाठी. सागर चांगलीशी कामगिरी करतो, परंतु नक्कीच हाही चांगला चेंडू आहे. किती धावा जोडल्या जातील, कोणती धाव मिळत नाही. चेंडू जातो निर्धाव. आता सुद्धा निर्धाव आलाय. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकले गेले. धावसंख्या मात्र पाहायला मिळते स्थिर 35 धावा. आक्रमक अशी खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु आता रोखून धरलाय सागर यांनी. सागर काय करतोय पाहूया. आपल्या संघाला जर यश मिळवायचं असेल तर फलंदाजाला मात्र रोखून धरावं लागेल. पाहूया पुढचा चेंडू, हा मात्र चांगला चेंडू आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू जातो जॉर्जच्या दिशेने एका धावेसाठी. या एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा बदल. धावसंख्या पोहोचली 36 अंकावरती. अप्रतिम अशी गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सागर. पुढचा चेंडू सागराचा, हा मात्र चांगला चेंडू आहे, परंतु नक्कीच निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू आलाय. पाहूया धावसंख्या झाली आहे 36 धावा. अजूनही 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना 6 चेंडू आणि 6 धावा. पाहूया कशा प्रकारे हा सामना मात्र कोणाच्या बाजूने झुकला जाईल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणाच्या बाजूने झुकला जाईल सांगू शकत नाही. मंडळासाठी देणगी आली होती ती म्हणजेच कुमार ओम आणि दुर्वेश सिद्धेश पेमेंटकर यांच्याकडून आपल्याला 1000 रुपयाची देणगी आली भरघोस अशी. तरी त्यांचं मंडळ आभारी आहे. धन्यवाद सिद्धेश पेमेंटकर. पाहूया 6 चेंडू 6 धावा. कैलास आलाय. पाहूया कैलासच्या विरोधात शरपुल्ला फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी मात्र नक्की चेंडू मात्र फरार झालाय 4 धावेसाठी. अजून 2 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. हा मात्र चांगला चेंडू आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. कोणती धाव मिळत नाही. चेंडू जातो निर्धाव. आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. पण 2 धावा रोखल्या जातील का कैलासाच्या माध्यमातून. पण शरपुल्ला मात्र फायर आहे. यावेळी मात्र नक्कीच फरार झालाय चेंडू 4 धावेसाठी. हा सामना मात्र विजय झालाय तो म्हणजेच आयडियल पडवे संघ.